यंदा श्रावणाची सुरुवातच गुरुवारपासून होत आहे, त्यामुळे स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी हा विशेष आनंदाचा दिवस आहे। बघा, श्रावण महिन्यात सुरू केलेली सेवा, व्रत, उपासना श्रद्धेने केल्यास त्याचे विशेष असे फल मिळते। त्यामुळे या श्रावणापासून 11 गुरुवार व्रताला सुरुवात करा। या व्रतामध्ये गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, देवघर स्वच्छ करा, स्वामी समर्थांची पूजा मांडा, स्वामींना नैवेद्य दाखवा, आरती करा, त्यानंतर स्वामी नामाचा जप करा, आपल्या श्रद्धेनुसार उपवास करा आणि 11 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर श्रद्धेने उद्यापन कसे करावे, या 11 गुरुवारची व्रताची संपूर्ण पूजा मांडणी कशी करावी, उपवासाचे नियम काय आहे, नैवेद्य कोणता दाखवायचा, उद्यापनाची पद्धत काय आहे, उद्यापन कोणत्या पद्धतीने करायचे, या सर्व गोष्टींची माहिती बघण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली दिलेल्या एका त्रिकोणावरती क्लिक करा आणि संपूर्ण माहिती बघा।